तुम्हाला माहिती आहे का, की जगातील पहिलं रिमोट कसं होतं? याचा आविष्कार कसा झाला होता? कदाचित माहीत नसेल. तर भारतात टीव्ही तर अनेक दशकांआधी आला होता. पण तेव्हा टीव्हीसोबत रिमोट येत नव्हता. त्यावेळी लोकांना टीव्हीचं चॅनल बदलण्यासाठी किंवा आवाज कमी जास्त करण्यासाठी उठून टीव्ही जवळ जावं लागत होतं. यात जास्त वेळ जात होता. सगळ्यात आधी एक मशीन बनवण्यात आली होती, ज्याच्या मदतीनं टीव्हीचं चॅनल बदलता येत होतं. पण त्यासाठी मशीन टीव्हीला जोडावी लागत होती. ही मशीन लोकांना काही आवडली नाही. 1950च्या दशकात अमेरिकन इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे प्रमुख युजीन एफ मॅकडॉनल्ड यांनी कंपनीच्या इंजिनियर्सना असं एक यंत्र बनवण्यास सांगितलं, की ज्याद्वारे बसल्या बसल्या चॅनल बदलता यावं. युजीनच्या सांगण्यावरून 1955 मध्ये जेनिथ कंपनीने एक उपकरण तयार केलं, ज्याला फ्लॅशमॅटिक म्हटलं जात होतं. याला रिमोट नाही तर फ्लॅशमॅटिक म्हटलं जात होतं, कारण हे प्रकाशाचा वापर करून टीव्ही कंट्रोल करत होतं. हे यंत्र जेनिथ कंपनीचे इंजिनियर युजीन पॉले यांनी बनवलं होतं. फ्लॅशमॅटिक मध्ये काही बटन होते. जेव्हा एखादी व्यक्ती याचं बटन दाबत होती तेव्हा एक प्रकाश निघत होता, जो टीव्हीवरील एका सेन्सरवर पडत होता. अशा प्रकारे टीव्ही कंट्रोल केली जात होती. पण फ्लॅशमॅटिक मध्ये फार कमी बटन होती, ज्याद्वारे काही गोष्टीच कंट्रोल केल्या जात होत्या. याचं एक नुकसानही होतं. फ्लॅशमॅटिक प्रकाशाने काम करत होतं, त्यामुळे कधी कधी सूर्याचा प्रकाश टीव्हीवर पडल्याने टीव्ही आपोआप चालू आणि बंद होत होती. सोबतच याची किंमतही खूप जास्त असायची. फ्लॅशमॅटिक खरेदी करण्यासाठी लोक त्यावेळी $100 खर्च करत होते.